नमस्कार. माझी मायबोली मराठी या नवीन यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण मराठीची 13वी कविता महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नका या ही पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. यांनी महाराष्ट्राचा गुणगौरव करणारी ही कविता रचली आहे. लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार म्हणून अण्णाभाऊ साठे यांना आपण साहित्यातून ओळखतो. साहित्य निर्मितीमध्ये त्यांनी अनेक अशा लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आल्या असतील. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, राणगंगा, माकडीचा माळ, वैजंता आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. चिरानगरीची भूतं, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड हे त्यांचे कविता संग्रह आहेत. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतानी त्यांची नाटकं आहे. आणि माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं प्रवासपर असं प्रसिद्ध असं पुस्तक आहे. अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला परिचित आहे ते त्यांच्या साहित्यामुळे. आपल्या ओघवती अशा भाषा शैलीतून, लोकभाषेतून त्यांनी रचना केली, लेखन केले. काव्यरचना त्यांची ओघवती अशा भाषेत असल्यामुळे सहज समजणारी आहे. महाराष्ट्रावरील त्यांचं जे प्रेम आहे ते या कवितेतून शब्दातून व्यक्त झालेलं आहे. ही जी कविता आहे, कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे. कादंबरी, कथाकार, नाटककार असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे पण लिहिलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा फोफावली, लोकजागृती करण्यासाठी त्यांनी लोकभाषेमधून अनेक पोवाडे रचले. महाराष्ट्रावरचं त्यांचं अकृत्रिम असं प्रेम प्रस्तुत कवितेतून आपल्याला ठायी व्यक्त झालेलं पाहायला मिळतं. ही कविता गीतप्रकारामध्ये लिहिलेली. यात ध्रुपद आणि 4 कडवे. कवितेचा विषय काय? या महाराष्ट्राचा गुणगौरव करताना महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथली नरवीर, महाराष्ट्रातील मराठी मनाचा असणारा माणसाचा स्वभाव ओजस्वी शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे. अशा पद्धतीने या कवितेतून महाराष्ट्राचा गुणगौरव त्यांनी केला असं म्हणायला हरकत नाही. या कवितेतून आपल्याला संदेश काय मिळतो? कविता आपण बघणारच आहोत, अंतस्ती आपल्याला कळेलच. पण थोडंसं सांगतं की शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्राची ही जी भूमी आहे तिला वर्णन करणं, तिचं पांग फेडणं हे आपलं कर्तव्य आहे. हा संदेश कवितेतून अण्णाभाऊ साठेंनी दिला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचं स्मरणही त्यांनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं आहे. आणि मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी ही महत्त्वाची शिकवणसुद्धा. या कवितेची भाषिक वैशिष्ट्य कोणती? हे महाराष्ट्राचं गौरवगीत आहे. ओजस्वी अशा शब्दकळेमध्ये साकार झाले आहेत. बाहुस्फुरण पावतील अशी आव्हानात्मक भाषेची वीण आहेत. योग्य यमकाचा वापर केला आहे. गेयता साधली गेलेली आहे. अशा पद्धतीने वीररसयुक्त असणाऱ्या रचनेचं हे काव्य आहे. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रास्तव लढणाऱ्यांना या ठिकाणी कळकळीचं आव्हान या कवितेतून केलेलं आहे. आता आपण कवितेकडे बघूया. कंबर बांधून उठ धाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, कंबर कसून तो तयार हो, दृढ निश्चय करून घाव झेलायला उठ. या प्रिय महाराष्ट्रासाठी तू आपली जान, आपलं जीवन, आपला जीव कुर्बान करायला तयार हो. महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, भुषवी तिला महारती. तो अरबी सागर लागे जयाच्या पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कंबर कसून या महाराष्ट्राच्या, दृढ निश्चय करून या महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी तो तयार हो असं म्हणत असताना लोकशाहीर म्हणतात, या महाराष्ट्राची जी काही पारंपरिक प्रचिती आहे, रूप आहे, ती तुम्हाला या ठिकाणी सांगितली की या महाराष्ट्राच्या मंदिरापुढे यज्ञाची म्हणजे यशाची ज्योत जळत आहे. या महाराष्ट्राची भूमी ही सुजलाम सुफलाम आहे.
सोन्याची खाण या ठिकाणी आहे, रत्नांची खाण इथं ठिकाणी आहे. मग आता सोनं नाणं म्हणजे काय खनिज का? आता नाही, नररत्न, नररूपी खाण या ठिकाणी आहे. कसदार अशी ही जमीन आहे, वर निळं असं आकाश आहे. या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक गडकिल्ले आहेत. हे गडकिल्ले इतिहासात घडलेल्या घटनांची साक्ष देतात. हे किल्ले यशाचे पोवाडे गात आहे. या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवलंय म्हणून इथे नररत्नाची खाण आहे असं म्हटलंय. या महाराष्ट्राच्या भूमीच्या चरणी अरबी समुद्रवंदन करतो. अशा या प्रिय महाराष्ट्रावर आपण आपले प्राण ओवाळून टाक, त्यासाठी सुसज्ज हो, असं वीररसात्मक आव्हान कवींनी या ठिकाणी लोकशाहिरांनी केलेलं आहे. ही मायभूमी धीराची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्यांची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरण धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. ही महाराष्ट्राची मातृभूमी कुणाची आहे? ती धैर्यवंतांची आहे, वीर अशा राजकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टांनी हिचं रक्षण करणारे असे या ठिकाणी करते आहेत. शेतकरी हातामध्ये खुरपं घेतो, दोरी घेतो, या भूमीची तो सेवा करतो, यातून भरभरून पीक तो या ठिकाणी काढतो. ही संतांची शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरवून राखलेली ही भूमी आहे. या भूमीवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केलेलं आहे. त्यांचा पराक्रम तू आठव, या धुरंदर अशा वीर शिवरायांचं कर्तृत्व तू आठव, आणि या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती द्यायला तू सज्ज हो, म्हणजेच या प्रिय महाराष्ट्रासाठी तू जीव कुर्बान कर. ही हा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नांचे, साधू या खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याचे त्या काळचं पर्व होतं, तो काळ होता, तो पर्व काळ सुरू झालेला आहे. संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून तयार आहोत. घोर प्रतिज्ञा आम्ही केली, हाती कंकण बांधलंय की ह्या संयुक्त महाराष्ट्राची आम्ही निर्मिती करू. यासाठी सर्व खरोखरच सज्ज झालेलो आहोत. आपल्या प्रयत्नांनी अगदी पर्वतसुद्धा उलथून टाकू, अशी आमच्या त्यावेळच्या त्या लोकांची एक काय म्हणता येईल की आपली प्रक्रिया होती. प्रयत्नांचे पर्वत उलथून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राची ही खंड भूमी जी आहे ती एकसंघ करू, अखंडितता तिची राखू. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकलेलं आहे, आणि या रणशिंगामध्ये तू आपलं जीवन समर्पित करण्यासाठी, या महाराष्ट्राची शान वाढवण्यासाठी या ठिकाणी आपलं जीवन ओवाळून टाक, असं आव्हान या ठिकाणी शाहिरांनी केलेलं आहे. धरध्वजा ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रावस्तवर लढण्याची, उपकार फेडून जन्मभूमीची जाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे, हिमतीने, जिद्दीने, पोलादासारखी मजबूत अशी पावलं टाक. महाराष्ट्रासाठी लढा करण्यासाठी स्वातंत्र्याची शपथ घे. या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो. या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक, बलिदानास्तव तू तयार, असे आव्हान शायर या ठिकाणी करतात. या कवितेमध्ये जागोजागी वीररसाची प्रचिती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्यासाठी कवीने वीररसाचा मुक्त वापर केला आहे. कंबर बांधून उठ धाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. या पहिल्या 2 ओळीमध्ये शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणासाठी, मर्दुमकीसाठी आव्हान केले. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाहीसुद्धा दिली. करी कंकण बांधून साचे, यास्तव शिंग फुंकाया, पर्वत उलथून यत्नांचे, धरध्वजा ऐक्याची, पाऊले टाक हिमतीची, घे आण स्वातंत्र्याची, अशा विविध ओळींमधून हा ओजगुण ओतप्रत भरला आहे. मराठी मन पेटवून उठेल अशा प्रकारची कविता वीररसामध्येही तयार केलेली आहे. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला. खूप साधक बाधक चर्चा त्या काळामध्ये झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसं करीत होते. त्यांच्या एकजुटीत कुठेही फूट पडू नये म्हणून शायर म्हणतात,
ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या. अवघ्या महाराष्ट्राची ही मनोकामना आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असं त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं. महाराष्ट्र हे एक मंदिर आहे आणि या मंदिरापुढे यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती ही सोनं पिकवणारी आहे आणि वरती निळा आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्राचे पोवाडे गातात, तर ते महारथी हे ते गडकिल्ले भूषवितात. अरबी समुद्र हे महाराष्ट्राच्या चरणी लीन होतो. महाराष्ट्रामध्ये धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यांच्या सामर्थ्यांचा, धुरंधर शिवरायांचा असा अनेकांचा त्या ठिकाणी ओजस्वी गुण आहे. या प्रिय महाराष्ट्राच्या छातीवर घाव झेलायला, त्यावर आपली जान कुर्बान करायला मी तयार आहे, असं या कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी लोकशाहिरांनी व्यक्त केलेली आहे. अण्णाभाऊ साठे यांची ओजस्वी भाषा आणि त्यातून निर्माण झालेल्या वीररसात्मक या कवितेतून नक्कीच आपले भाऊसुद्धा स्फुरण पावतात ऐकताना. आणि तत्कालामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या काव्यरचनेने सामान्य जनमनावर फार मोठा प्रभाव केला होता, हे आपल्याला कविता वाचताना समजून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, कविता तुम्हाला समजलीच असेल. धन्यवाद. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि माझी मायबोली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.